तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर बऱ्याच मला कमेंट येत होत्या की मधुबाला स्टाईलचं जे ब्लाऊज आहे त्याचं आमच्यासोबत कटिंग आणि स्टिचिंग शेअर करा। सो आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे शेअर करणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आता सगळ्यात आधी तुम्ही पार्टीवेअर साडीवरचा जो ब्लाऊज आहे आणि वटपौर्णिमा स्पेशल हा क्लायंटचा जो ब्लाऊज आहे माझ्याकडे स्टिच करायला आलेला होता। अस्तर यासाठी आपण घेतलेला आहे 1.5 मीटर अस्तर लागतं, कारण फ्रंटचे जे पार्ट आहेत आपल्याला डबल डबल काढावे लागतात, त्यामुळे अस्तर जे आहे आपल्याला 1.5 मीटर घ्यायचं आहे। त्यानंतर पीस तुम्ही बघू शकता, थोडासा पीस आपल्याला एक्स्ट्रा लागतो, कारण फ्रंटचं पार्ट जे आहेत आपल्याला थोडेसे मोठे काढावे लागतात, त्यामुळे आपल्याला पीस थोडासा मोठा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता ही जी साईज आहे तर ती 38 साईज आहे आणि 38 साईजच्या हिशोबाने आपण हे जे मेजरमेंट आहे तर ते घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार याच पद्धतीने याच मेथडनुसार तुम्ही ब्लाऊजचं कटिंग जे आहे करू शकता। आता 38 साईजसाठी जे शोल्डर आहे आपण घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच। आता हे जर मेजरमेंट तुम्ही एकदम कमी मापासाठी घेत असाल म्हणजे 32-34 तर तुम्ही शोल्डर 5 इंच घ्यायचा आहे, मुंडा 5.5 इंच घ्यायचा आहे। तर मी जे शोल्डर आहे 5.5 इंच घेतलं, मुंडा 6 इंच घेतला। त्यानंतर छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे 9.5 इंच आणि त्यामध्ये 2 इंच मार्जिन जे आहे आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आता कमर जे आहे तर ते घेणार आहे मी 8.5 इंच, 8.5 + 2 इंच कमरेमध्ये सुद्धा आपण मार्जिन जे आहे तर ते घेणार आहोत। आता छाती आणि जी कमर आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर फ्रंट मुंड्याला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे 1.5 इंचावरती। आता शेप पण तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर असा जो शेप आहे आतून आपल्याला घ्यायचा आहे, जर तुम्हाला मुंड्यामध्ये कुठेही फुगा वगैरे किंवा प्लेट्स वगैरे यायला नको असतील तर। आणि त्यानंतर गळा रुंदी जी आहे आपण 2.25 घ्यायची आहे, जशी आपण नॉर्मल ब्लाऊजला घेतो तशीच या ब्लाऊजला सुद्धा 2.25 आपण गळा रुंदी घ्यायची आहे। आता जर तुम्हाला शोल्डरची पट्टी एकदम लहान हवी असेल तर तुम्ही गळा रुंदी जी आहे 2.5 इंच घेऊ शकता। त्यानंतर जो पुढचा गळा आहे तर तो मी घेत आहे 6 इंच, तर पुढचा गळा सुद्धा तुम्ही थोडासा डीप अजून ठेवू शकता, म्हणजे 6.5 किंवा 7 इंच ठेवू शकता। आता प्रिन्सेस कटच्या रुंदीचं जे माप आहे आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच, तर 38 साईजसाठी आपण प्रिन्सेस कटच्या रुंदीचं माप जे आहे घेतलेलं आहे 4 इंच। वरून शोल्डरवरून खाली आपल्याला बस्ट पॉईंट जो आहे तर तो घ्यायचा आहे 10.5 इंचावरती। तर वरून खाली आपण 10.5 इंच घेतलं आणि त्याची जी रुंदी आहे आपण घेतलेली आहे 4 इंच। आता या दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं आहे, कारण त्याच्यामुळे पफ जो आहे तर तो खूप छान येतो, ब्लाऊज घातल्यानंतर चपटा वगैरे अजिबात दिसत नाही। सो आपल्याला हे दोन्ही साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जो प्रिन्सेस कटचा जसा आपण एकदम सिंपल असा शेप देतो तसा मुंड्यामधून एकदम सिंपल असा प्रिन्सेस कटचा आपल्याला इथं शेप द्यायचा आहे। आता गळ्याला सुद्धा मी थोडासा कर्व शेप जो आहे फ्रंटला दिलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 2 इंच जे आहे तर ते फ्रंट पार्टला फक्त आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। तर मार्किंग करताना बॅक आणि फ्रंट हे दोन्ही आपण मार्किंग करून घेतलं, पण कटिंग करताना आपल्याला फ्रंटचा पार्ट 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, बॅकचा आहे तसाच घ्यायचा आहे। आता जो मधुबालाचा आपण आकार देतो किंवा पॅटर्न देतो तर तो 4.25 इंचावरती आपण अशा पद्धतीने द्यायचा आहे। तर हे 4.25 इंच मी तर घेत आहे, बघू शकता तुम्ही। जितकी आपण रुंदी घेतलेली आहे प्रिन्सेस कटच्या लाईनची 4 इंच आपण घेतली होती, तेवढीच लाईन तेवढीच रुंदी जी आहे आपण साईडला पण घ्यायची आहे। म्हणजे हा शेप बघू शकता तुम्ही 4.25 इंचावरती मी घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडासा कर्व शेप जो आहे आपल्याला हाताने ते द्यायचा आहे। आता सेंटरला आपण अर्धा इंच घेतलं, त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला जी प्रिन्सेस कटच्या दोन्ही साईडला रुंदी जी आहे आपल्याला 4.25 इंच घ्यायची आहे। आणि नेक जवळ तुम्ही बघू शकता सिंपल असा आपण नेकचा जो आकार आहे तर तो द्यायचा आहे, जसा इथं ड्राफ्टिंग दाखवलेला आहे सेम तसंच तुम्ही करून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण आपलं जे ड्राफ्टिंग आहे किंवा मार्किंग आहे तर ते आपण कंप्लीट असं केलेलं आहे। आपण हे कटिंग करूयात। आता मी आधी पण सांगितलं की कट करताना आपल्याला बॅक पार्ट जो आहे तर तो 2 इंच एक्स्ट्रा कट करायचा नाही, फ्रंट पार्टच आपला 2 इंच तो एक्स्ट्रा जो आहे तर तो करून घ्यायचा आहे। आता सगळ्यात आधी आपण बॅकचा जो पार्ट आहे तर तो बॅकचा जो शेप आहे तर तो इथं कट करून घेतलेला आहे।
आता बॅक साईडला दोन्ही साईडला मी तर कट्स दिले होते, वरती आणि खालच्या साईडला, जेणेकरून बॅकचा जो एक्स्ट्रा मार्जिन आहे तर ते अजिबात निघू नये आहे तसा बॅक पार्ट जो आहे आपला येऊ दे, यासाठी मी पहिल्यांदा बॅक पार्टचं जे कटिंग आहे बॅक साईडला करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण हे फ्रंट आणि जो बॅक आहे सेपरेट करून घ्यायचे आहेत. आता बॅक बघा आपला आहे तसा आहे, फक्त फ्रंटला आपण इथं कमरेला 2 इंच वाढवलेला आहे. त्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो इथं आपण कट करून घ्यायचा आहे, जो आहे 1 इंचावरती. आता दाखवल्याप्रमाणे सगळे जे पार्ट आहेत आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत. तर हा मी कट केला, जो आपला गळ्याचा पार्ट आहे तो. आता सेंटरला जे आपण मार्जिन वाढवलं होतं पफसाठी तर तेही आपण कट करून घेतलं. आता हे जॉईंट जे आहे अशा पद्धतीने आपलं तयार होईल आणि जोडल्यानंतर याचा जो पफ आहे तर तोही खूप छान येईल. सो आपण आता हे बाजूला ठेवून घेऊयात आणि सगळ्यात आधी आपलं जे अस्तर आहे तर ते अस्तरवरती आपण जे कटिंग आहे तर ते करून घेऊयात. तर जसं की मी मगाशी म्हटलं की अस्तर याला जास्त लागतं, सो अस्तर आपल्याला 1.5 मीटर घ्यायचं आहे. आता बघा जे मार्जिन आपण 1.5 इंच घेतलं होतं ते मार्जिन आपल्याला काय करायचं आहे बघा, कमी करून घ्यायचं आहे. म्हणजे पहिली जी रेष आपण मारलेली आहे ती बरोबर दुसऱ्या रेषेवरती आपल्याला ही अशी जॉईंट करून घ्यायची. आता इथं तुम्ही चिकट टेपसुद्धा लावू शकता किंवा एक पिन मारू शकता इथं. तर हे मार्जिन इथलं आपण कमी करून घ्यायचं आणि जो फ्रंटचा पार्ट आहे तर तो पॅक बाजूला आपल्याला ठेवायचा आहे, कारण बॅक साईडला हुक आहेत त्यामुळे हा जो पार्ट आहे फ्रंटचा तर तो पॅक बाजूला आपल्याला ठेवायचा आहे अस्तरच्या. आणि त्यानंतर बघू शकता अशी स्ट्रेट इथे एक लाईन मारून घ्यायची आहे बॉटमला. आता हा जो शेप आहे मधुबाला स्टाईल जो शेप आहे तर त्याला परत आपण काय करायचं आहे बघा, अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे. तर नेकच्या वरती आपल्याला वाढवून घ्यायचं नाही, फक्त जिथंपर्यंत आपला गळा स्टॉप होतो तिथंपर्यंतच आपल्याला हे मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्रा मी मार्जिन वाढवून घेतलं. त्यानंतर आता प्रिन्सेस कटचा जो मधला सेंटरचा भाग आहे तर तोही आपल्याला 4 पार्ट जे आहेत आपल्याला काढायचे आहेत, म्हणजे 4 पीस अस्तरचे जे आहेत आपल्याला काढायचे आहेत, कारण याच्यामध्ये आपण कप्स ॲड करणार आहोत. तर त्यामुळे हे 4 पीस जे आहेत आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता हा जो पार्ट आहे एक प्रिन्सेस कटचा जो हा पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण दोन्ही साईडला अर्धा इंच जे आहेत एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहेत, किंवा थोडंसं अर्धा इंचापेक्षा जरी थोडंसं एक्स्ट्रा वाढवलं तरी चालतं. उंचीला जे आहे थोडंसं आपल्याला अर्धा 1 पाऊण इंच खाली घ्यायचं आहे हे कापड जे आहे ते, कारण काय होतं बऱ्याच वेळेला जेव्हा आपण जोडतो त्यावेळेला ते जो कप्सचा भाग आहे तर तो कमी पडायला नको, यासाठी आपण थोडं एक्स्ट्रा आपण इथं वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे या पार्टमध्ये दोन्ही साईडला आणि वरती आणि खाली जे आहेत आपण दोन्ही साईडला मार्जिन जे आहे वाढवून घेतलेलं आहे. तर आता या बाजूला आपण मार्किंग करत आहोत, कारण आपल्याला लक्षात राहतं की कुठली बाजू आपण जॉईंट करायची आहे दुसऱ्या पार्टला. सो आपण हे लक्षात राहण्यासाठी हे मार्किंग करून घेतलेलं आहे, कारण बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं जोडताना, त्यासाठी आपल्याला हे मार्किंग करून घेणं गरजेचं आहे. आता प्रिन्सेस कटचा पहिला पार्ट जो आहे आपण करून घेतलेला, तर त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तर तो गळ्याच्या साईडचा पार्ट आहे नेकचा, तर तो हे आपण डबल काढून घ्यायचा आहे इथं. तर फक्त एकच जो पॅटर्न मधुबालाचा आहे साईडला तर तो एक काढून घेतला, बाकीचे जे मधले पार्ट आहेत आपल्याला डबल काढून घ्यायचे आहेत. आता हा जो पार्ट आहे तर या पार्टमध्ये सुद्धा तिन्ही ज्या बाजू आहेत तर त्या तिन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे.
आणि लक्षात ठेवायचं आहे की हा सुद्धा पार्ट काढताना आपल्याला पॅक बाजूला अस्तर यायला हवं. तर पहिल्यांदा आहे तसं हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता साईडला सुद्धा आपण अर्धा इंच घेतलं, वरच्या साईडला सुद्धा आपल्याला इथं अर्धा इंच घ्यायचं आहे, जोडताना कापड कमी पडू नये यासाठी. आणि बॉटमला सुद्धा आपल्याला याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बॉटमला तुम्ही थोडंसं अजून एक्स्ट्रा घेतला तरी चालतं, 1 इंच जरी घेतलं तरी चालतं. तर या पार्टमध्ये बघू शकता तिन्ही साईडला आपण हे अर्धा इंच या पद्धतीने आणि डबल काढून घेतलेला आहे आपण याला. आता हे पार्ट तुम्ही बघू शकता जे आपण डबल काढून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपला जो बॅक पार्ट आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे. बॅक पार्टमध्ये कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही. जसं आपण पेपर कट केलेला आहे तसंच अस्तरवरती ठेवून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. आता बॅक अस्तरचं जे कटिंग आहे आपण पूर्ण करून घेतलेलं आहे. आता हा पीस तुम्ही बघू शकता जो पार्टीवेअर साडीतला आपला नेक वगैरे तयार असतात. तर मी गळा जो आहे पूर्ण इथं कट करून घेतलेला आहे. छोटासा गळा होता पण मी पूर्ण डीप गळा जो आहे इथं केलेला आहे. आणि या पिसावरती पहिल्यांदा आपण काय करायचं आहे बघा, बॅक पार्ट जो आहे तर तो आधी काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपली जी फ्रंटची बाजू आहे, जो मधुबाला पॅटर्नचा साईडचा जो पार्ट आहे तर तो इथं आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता याला थोडासा वरती जॉईंट होतो सो आपण ते नंतर लावून घेणार आहोत. पण पॅक बाजूला जे आहे आपल्याला हा पार्ट जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जे फ्रंटचे पार्ट आहेत आपले प्रिन्सेस कटचे तर ते इथं आपण काढून घ्यायचे आहेत. आता जो एक फ्रंट पार्ट आहे तर तो पॅक बाजूलाच आपल्याला पीस जो आहे असा डबल करून काढून घ्यायचा आहे. तर हा पार्ट तुम्ही बघू शकता जो आपल्याला पॅक बाजूलाच काढून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट जो आहे तर तोही आपण अशा पद्धतीने ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे. आता हे आपलं जे कटिंग आहे तर ते पूर्ण झालेलं आहे. आता आपण हे स्टिचिंग करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं बघा, सरळ कापडावरती अस्तरची जी बाजू आहे तर ती ठेवून घ्यायची आहे. आणि पहिल्यांदा आपल्याला ह्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे. जो मधुबाला पॅटर्नचा साईडचा पार्ट आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे, अस्तरवरती मेन कपड्यावरती ठेवून अस्तर पलटी करून घ्यायचं आहे आतल्या साईडला आणि त्याच्यावरती एक दाबटीप द्यायची आहे. आता ही टीप मारताना सुद्धा आपल्याला एकदम फिनिशिंग सहित हे जो शेप आहे तर तो प्रॉपर शेप येईल असं व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे पूर्ण कट करून घ्यायचं. छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून जो शेप आहे व्यवस्थित असा येईल. आता याच्यावरून आपण दाबटीप घेतलेली आहे. परत हे चारी बाजूने आपण स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक जे आहे तर ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
तर आता बघा हा जो पार्ट आहे आपण व्यवस्थित असा रेडी करून घेतलेला आहे। त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे आपला प्रिन्सेस कटचा सेंटरचा, तर तो पहिल्यांदा आपल्याला काय करायचा आहे, एक अस्तर आणि आपलं जे मेन कापड आहे तर ते जॉईंट करून घ्यायचं आहे। कन्फ्युजन होऊ नये यासाठी दोन्ही अपोजिट साईडला ठेवून मग हे पॅटर्न जे आहेत अस्तरला आणि मेन कपड्याला जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचं कन्फ्युजन जे आहे जास्त होणार नाही। आता हे दोन्ही आपण व्यवस्थित असं जॉईंट करून घेतलं। त्यानंतर जो सेंटरचा पॉईंट आहे तर तोही आहे तसा आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे अस्तरला। कुठेही गळ्याला जो आहे अलटी पलटी आपल्याला करून घ्यायचा नाही। आता एक्स्ट्राचं हे सुद्धा जे कापड आहे पूर्ण कटिंग करून घ्यायचं। आता हा प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे तर तो आपण जोडून घ्यायचा आहे। जसं आपण नॉर्मल प्रिन्सेस कट जोडतो तशा पद्धतीने हा जो पॅटर्न आहे, हा जो पार्ट आहे तर तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तर हे बघा, आणि खूप छान असा पफ सुद्धा आपला सेंटरला आलेला आहे। तर अस्तरचा जो पॅटर्न आहे तर तोही आपला जोडून घ्यायचा। जो अस्तरचा पार्ट आपण काढलेला आहे तर तेही आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आता याला आपण कप्स अटॅच करणार आहोत। सो हा पार्ट सुद्धा आपण रेडी करून घ्यायचा आहे। आता काय करायचं बघा, कप्स जोडताना खालून वरती आपल्याला 4.5 इंचावरती जे कप्सचं मार्किंग आहे तर ते करून घ्यायचं आहे, आणि कप्सचा पहिल्यांदा सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर हा कप्सचा सेंटर पॉईंट काढला, त्याच्यानंतर एक लाईन मार्किंग करून घ्यायची आहे आतून। आता खालून वरती आपल्याला काय करायचं, 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला बरोबर अटॅच करून जी लाईन आपण मारून घेतलेली आहे त्या लाईनवरच आपल्याला ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे। तर एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट बसतात कप्स। तर हे बघा, दुसरी साईड सुद्धा आपण अशीच जोडून घ्यायची आहे। खालून वरती 4.5 इंच आपण घेतलं, परत आपण इथं कप्सचा जो आहे तर तो सेंटर पॉईंट काढून घेतला। तर सेंटरचा जो पार्ट आहे तर तो आपण कप्स लावून अटॅच करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जो मेन कपड्याचा जो पार्ट आहे तर तो याच्यावरती आपण ठेवून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे कप्सच्या जी साईड आहे तर ती वरच्या साईडला घ्यायचा आहे, आणि नेक जो आहे तर तो एकदम प्रॉपर असा नेक जो आहे आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे। तर प्रॉपर टीप जी आहे व्यवस्थित अशी यायला हवी। अर्धा इंचाचा स्पेस जो आहे तर तो व्यवस्थित आपण घ्यायचा आहे, आणि आकार तुम्ही बघू शकता, जो स्वीट हार्ट नेक आपण दिला होता तसा शेप आपण इथे द्यायचा आहे। छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, आणि त्यानंतर हा जो कप्सचा जो पार्ट आहे तर तो आतल्या साईडला आपण पलटी करून घ्यायचा आहे। आता हे बघा, त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला इथं द्यायचे आहेत दाबटीप। तर हे बघा, दाबटीप मी अगदी व्यवस्थित दिलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, साईडला जे आहे पूर्ण हे जॉईंट करून घ्यायचं आहे। म्हणजे कप्सचा जो पार्ट आहे अस्तरचा तो, आणि जे मेन आपलं कापड आहे ते व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे। तर हा बघा पार्ट एकदम सुंदर असा आपण रेडी करून घेतलेला आहे,
आणि त्यानंतर आपला जो नेकचा पार्ट आहे तिथं आपण लेस आधी लावून घ्यायची आहे। जी तुम्ही लेस लावणार आहात तर ते पहिल्यांदा या पार्टला लेस लावून घ्यायची आहे। आता ही मी स्टोनची लेस घेतली होती, सो तुम्ही स्टोनची लेससुद्धा घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा सुद्धा अजून थोडीशी जी ब्रॉड आहे तर ती लेस घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण ही जी लेस आहे पहिल्यांदा या पार्टला जो आहे लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता याला स्टोन होते, सो ते स्टोन जे आहे साईडचे मी काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग तो दुसरा पार्ट जो आहे आपण याला अटॅच करून घ्यायचा आहे। आता हा पार्ट आपण अशा पद्धतीने याच्यावरती ठेवून बरोबर सेंटर टू सेंटर पॉइंट ठेवून हा पार्ट जो आहे तो आपण अटॅच करून घ्यायचा आहे। तर ज्या साईडला तुम्ही तिथून सुरुवात केलेली आहे नेकची 5.5 इंचावरती, तर दुसऱ्या साईडला सुद्धा 5.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलं। तिथपर्यंत जो पॅटर्न आहे तो स्टॉप करून घेतलेला आहे। त्या बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे जॉईंट करून घेतलेला आहे। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, जी लेस आपण फ्रंटला नेकला वापरलेली आहे तीच लेस आता आपण साईडला ह्याला वापरणार आहोत। तर अजून थोडीशी याच्यापेक्षा जर थोडीशी तुमच्याकडे ब्रॉड लेस असेल तर याला ब्रॉड ज्या लेस असतात त्या खूप छान वाटतात, सो तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला एखादी ब्रॉड लेस याच्यापेक्षा सुद्धा भेटली तर छान वाटतात ब्लाऊज खूप। आता लेसमुळे जो गेटअप आहे ब्लाऊजचा तो तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह आणि छान वाटतोय। तर हा बघू शकता आपला ब्लाऊज जो आहे आपण पूर्ण असा कंप्लीट करून घेतलेला आहे। आता कमरपट्टी लावायच्या आधी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे बघा, दोन्ही साईडला एक अर्धा इंच आपल्याला कापड जे आहे कट करायचं आहे। जे टोक बाहेरच्या साईडला येतं फिटिंगच्या साईडचं तर ते पहिल्यांदा आपल्याला कट करायचं आहे आणि त्यानंतर मग कमरपट्टी जी आहे तर ती लावून घ्यायची आहे। तुम्हाला तर पुढे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आणि किती आपल्याला कट करायचं आहे कापड, जेणेकरून जी पुढची बाजू आहे तर ती एकदम सरळ रेषेमध्ये आणि एकदम लेवलमध्ये येईल। आता बघा लेस लावून माझे झालेले आहे। आता हे दोन्ही टोक आपल्याला असे धरायचे आहेत आणि एक अर्धा इंच आपल्याला फक्त हे कट करून कमरपट्टी जी आहे तर ती अटॅच करून घ्यायची आहे। आता जो बॅक आहे तर तो सिंपल पद्धतीने आपण जसा नॉर्मली ब्लाऊज स्टिच करतो बॅक आणि स्लीव तसे याला जोडून आपण हे फिटिंग टाकायचं आहे। तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि यामध्ये सुद्धा काही डाऊट वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा, त्याच्यावरती मी तुम्हाला नक्कीच सांगेन। आणि ट्राय करून बघा एकदा नक्की, या मेथडनुसार ब्लाऊज खूप छान बसतात आणि फिटिंगही खूप छान येतो। सो जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।